नमस्कार मित्रांनो, तर आज आहे 7 फेब्रुवारी. तर आपण निघालो कर्जत पनवेल रेल्वेचं काम कुठपर्यंत चालू आहे ते पाहण्यासाठी. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मोहोपे ते वावर्ले टनेलपर्यंतचा प्रवास केला होता, पण वावर्ले टनेलमध्ये जाता आलं नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण वावर्ले टनेलच्या दुसऱ्या साईडने सुरुवात करणार आणि टनेलचं काम कुठपर्यंत आलं त्याचा आढावा घेणार. तेथून पुढे कर्जतपर्यंतचं काम पाहून घेऊ. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण किरवली गावाच्या साईडने कर्जत पनवेल लोकलचं काम कुठपर्यंत आलं आहे ते पाहण्यासाठी निघालो आहोत. तर आपण किरवली गावाच्या साईडने चाललो आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये या बोगद्याच्या पलीकडच्या साईडने अडकलो होतो. तिथे खूप चिखल असल्यामुळे आपल्याला पुढे जाता आलं नव्हतं. तर यावेळी आपण या व्हिडिओची सुरुवात आपण दुसऱ्या साईडने डायरेक्ट करू. बघूया बोगद्यामध्ये किती काम झालं आहे. जर आतमध्ये जाता आलं तर आपण तिथे जाऊन पण बघूया ते काम परत झालं आता. तर आपण पुढं वीट फॅक्टरीचं काम चालू होतं. तिथे विचारलं, त्यांनी सांगितलं की पुढं पलीकडं नवीन बोगद्याचं काम चालू आहे. तर तिथे विचारूया आता पुढं जाऊन. तर इकडे नवीन बोगद्याचं काम चालू आहे. इकडे बरेचसे कामगार सध्या पोचलेले आहेत आणि मला वाटते मला सकाळी लवकर येण्याचा जो उद्देश होता तो काही पूर्ण करता आला नाही, कारण माझा वेळ हे लोकेशन शोधण्यातच गेलेलं आहे. कारण आपल्या जुन्या बोगद्यापासून हे जवळपास 1-1.5 किलोमीटर लांब आहे. तर पाहू शकता हे नवीन बोगद्याचं काम इकडे उदाई झालेली आहे इकडे. तर आपण बोगद्याच्या या तोंडाजवळ आलो आहोत दुसऱ्या साईडने. हे कर्जत साईड आहे आणि कर्जत साईडने असं बोगद्याचं काम म्हणजे पूर्ण खोदून झालेलं आहे आणि सिमेंटचं काम इथपर्यंत आलेलं आहे. हे बाकी आहे आणि रेल्वे ट्रॅक वगैरे काही इकडे पडलेलं नाही. तर इथं मध्ये पूर्ण चिखल आहे. तर बाहेर बरेचसे 100-1 कामगार बाहेरच दिसत होते. आतमध्ये किती आलेत माहीत नाही. हा पूर्ण बोगदा किती किलोमीटर आहे ते आपण नंतर विचारून घेऊ. बोगदा किती आतमध्ये आहे, किती किलोमीटर आहे, कितना किलोमीटर आहे बोगदा माहीत आहे का तुम्हाला? तर दोन्ही साईडने बोगद्याला जोडण्याचं काम ऑलरेडी झालेलं आहे. दोन्ही साईडने कॉन्क्रीट करण्याचं काम सध्या चालू आहे. एका साईडला थोडं कोपऱ्याला कॉन्क्रीटचं काम बाकी आहे. तर हे काम इथपर्यंत झालेलं आहे सध्या. तर हा बोगदा किती किलोमीटर आहे पूर्ण ते जरा बाहेर विचारून बघूया. ते हे कामगार जे गेले ते म्हणत होते की 3-1 किलोमीटर आहे बोगदा असं म्हणत होते. बाहेर सुपरवायझर वगैरे असतील तर त्यांना विचारू किती किलोमीटरचा बोगदा आहे. तर तुम्ही हा बोगद्यामधला चिखल बघू शकता. इकडे ट्रॅक काय वगैरे टाकलेलं नाही, फक्त एवढ्या पोर्शनचं कॉन्क्रीटचं काम बाकी आहे. तो हम ये वावरले टनल के दूसरे साइड में है, कर्जत साइड में. तो यहाँ जो काम करते हैं उनसे थोड़ा बात करेंगे. तो यहाँ काम कब से चालू हुआ है? 3 साल करीब होने वाला है. करीब 3 साल हुआ है. टनल कितना किलोमीटर अंदर तक है? पूरा 2.25 किलोमीटर तक. अच्छा, साइड में निकल रहा है. यहाँ पे कितने एक साइड में कितने कामगार काम करते हैं? 150 के पार है. और वो साइड में अलग? वो साइड अलग. आपका उनसे कोई नहीं ताल्लुक़ नहीं रहता है? अच्छा, तो ये कब तक पूरा होगा ऐसा आपको लगता है? ये 2 साल नहीं, ये 2025 फाइनल है. ये साल के अंदर कंप्लीट हो जाएगा. अच्छा, ओके, थैंक यू. आपसे बात करके अच्छा लगा. आपका नाम? MD बिलाल. ओके, हम यहाँ जो काम कर रहे हैं MD बिलाल, उनसे बात कर रहे थे. तर हा पूर्ण मोठा जो डोंगर आहे त्याला तोडून इथे बोगद्याचं काम चालू दिसतंय. इकडे छोटी
नदी जी वाहते त्याच्यावर पण ब्रिजचं काम झालेलं आहे. आता मी हे सर्व एरिया मॅपवर बघत होतो, पण मॅपवर अद्याप हे कुठलंही काम अद्याप दिसत नाही. ह्याच्यातलं कुठलंही काम काही दिसत नाही. तर हे टनेल आपण बघितलं, त्यांना विचारलं तर हे टनेल पूर्ण खोदण्याचं काम झालेलं आहे, खोदून झालेलं आहे आणि आतमध्ये प्लास्टरचं काम चालू आहे. या आतमध्ये सर्वांना परमिशन मिळत नाही, त्याच्यामुळे थोडं आपण बाहेर बोलून घेतलं आणि आतलं काम दाखवलं. तर ट्रॅक वगैरे काय अद्याप टाकलेलं नाही आतमध्ये. तर आपण इथे वावरलेच्या टनेलच्या पुढे थोडा आलो आहोत आणि जरा तुमचं नाव सांगा. मेरा नाम एजाज अहमद है. तो ये एजाज अहमद भाई साहब है, तो ये हमें आगे का काम बताएंगे, इधर क्या क्या काम चल रहा है. तो पे अभी बहुत जोड़ों तोड़ से काम चल रहा है दोनों साइड में. अच्छा, क्योंकि इस साल मतलब वो फाइनल करना है दोनों बोगदा. तो ये 2025 का उनका फाइनल डेट है, तो फाइनल टारगेट है. तो 2025 तक ये पूरा ट्रैक भी बिछा के पूरा फाइनल करना है, ऐसा बोल रहे हैं. तो इधर जो छोटा नदी है उधर भी ब्रिज का काम चल रहा है. उधर भी ये सब एक साथ में काम चल रहा है. हाँ, ये सब तो ये एक साथ पीछे में काम चल रहा है. छोटा पहाड़ से जाने वाला जो नाला है, नदी है, उस पे वो ब्रिज का काम हो गया है. तो एक साथ सब काम चल रहा है. इधर ये फ्लाईओवर चल रहा है, इधर कुछ आगे पीछे कुछ नहीं है, गांव नहीं है, ये छोटा सा वाड़ी है. तो फिर भी इधर ये आगे का सोच के ये ब्रिज का काम चल रहा है. और आगे भी एक टनल है, उसमें कितना काम हुआ है? उसमें आधा काम हो गया है. उसमें आधा काम हो गया बोल रहे हैं. तो प्लास्टर का काम हो गया है मतलब. नहीं, उधर वो कंक्रीट भी साथ में सब साथ में ही हो रहा है. कंक्रीट विंक्रीट सब साथ में चल रहा है. साथ में और ही ट्रैक का काम कब तक हो जाएगा आपको लगता है? बस हो ही जाएगा. जून तक, मई जून तक. तो बारिश आते आते ये यहाँ ट्रैक बिछाने का काम हो जाएगा, ऐसा उनको लगता है. तो ये यहाँ काम करने वाले लोग हैं, तो उनको इसकी जानकारी तो वो रहेगी. तो आपका अभी यूट्यूब चैनल है आप बोल रहे थे. हाँ, मेरा यूट्यूब चैनल. तो आप बताइए. मेरा यूट्यूब चैनल है फिटनेस वाला. फिटनेस. हाँ. फिटनेस. आप माई फिटनेस बिग बुल. माई फिटनेस बिग बुल करके इनका चैनल है. तो मैं आपको वो वीडियो में डाल दूंगा चैनल का नाम, तो उनको भी सब्सक्राइब कीजिए और सबको सपोर्ट कीजिए. तर हा आहे किरवली गावचं टनेल. हा छोटा म्हणजे डोंगर होतात तिथे हा टनेलचं काम चालू आहे. तर तिथं डोंगर फोडण्याचं काम झालं आहे आणि बाकी प्लास्टरचं काम चालू आहे सध्या. तर मित्रांनो, किरवलीच्या ह्या टनेलचं काम आपण त्या साईडने पाहिलं होतं. तर अजून हे डोंगर फोडण्याचं काम सध्या चालू आहे. इथं हे डोंगर दोन्ही साईडने फोडलेलं आहे आणि तो छोटा बोगदा आहे. जवळपास 40-50 मीटरपर्यंत तो बोगदा आहे आणि इकडे फक्त डोंगर फोडण्याचं काम झालेलं आहे. पुढे आता जेव्हा आपण कर्जत साईडला पाहतो, ही कर्जत साईड आहे या बोगद्यापासूनची, तर ह्या साईडला इकडे भराव झालेला दिसतोय. आपण इथून पुढे आल्यावर आपण बघू शकतो हे छोटं फ्लायओव्हर इथे झालेलं आहे. इथे अजून पुढे अजून एक फ्लायओव्हर दिसतोय. त्याच्या पुढे मला वाटते हायवे आहे आणि हायवेच्या वरती तो फ्लायओव्हरचं काम कंप्लीट झालेलं दिसतंय. तर आपण हा ब्रिजचं काम बघू शकतो, छोटासा आहे आणि पुढे आपल्याला हायवे दिसतोय. तर हायवेच्या वरती जो फ्लायओव्हर आहे त्या फ्लायओव्हरचं काम पण हायवेच्या वरचं झालेलं आहे आणि पुढे मला वाटतं फ्लायओव्हर कंटिन्यू कर्जतकडे गेलेला आहे तो. तर हे वांजले गावाजवळ कर्जत कल्याण रोडवर हे फ्लायओव्हरचं काम दिसतंय. त्यावर फ्लायओव्हरचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही आणि इकडे पण भराव कंप्लीट झाला नाही. त्याच्यामुळे इथून पुढं मला चालत जायला प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे हा आता पुढं जाण्यासाठी मला उतरून पुढं जायला लागेल. तर इकडे बघू शकता तुम्ही हायवेवरून ब्रिजचं काम, जे फ्लायओव्हरचं काम आहे तर ते तुटक झालेलं
झालेला आहे. तर इकडे कर्जत साईडने आपण जे फ्लायओव्हरचं काम बघूया. तर इकडे फ्लायओव्हर पुन्हा डायरेक्ट कर्जत स्टेशनला पोचतो. हा फ्लायओव्हर पूर्ण टर्न घेऊन हायवेवरून. आणि इथं 3 ट्रॅक पसरवण्याचं काम इथं चालू झालं दिसतंय. इथं खूप मोठ्या जागेवर भरावसुद्धा झालेला आहे. आणि पुढे आपण पूर्ण रेल्वे स्टेशन जे कर्जत रेल्वे स्टेशन आहे. तर तुम्ही बघू शकता हे कर्जतच्या ब्रिजवरून आपण शूट करतो आहे. हे रेल्वे स्टेशनचं काम किती मोठ्या प्रमाणात चालू आहे. एवढे सगळे ट्रॅक एवढे येणार आहेत एवढ्या जागेमध्ये. आणि रेल्वे स्टेशन खूप मोठं रेल्वे स्टेशन होणार आहे. तर तुम्हाला व्लॉग आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशीच नवनवीन प्रोजेक्टची कामं आपल्या व्लॉगमधून दाखवू. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.